बातमी आता राजकीय आहे, कारण खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरे आणि चाकणकर यांना सह आरोपी करा. विकास लवांडे यांची ही मागणी आहे. चाकणकर तटकरे खरातच्या संपर्कात होते असाही मोठा आरोप लवांडेंनी केलाय. माणिकराव कोकाटे यांनी खरातचा विरोध केला होता, म्हणून कोकाटेंना मंत्रीपद मिळू नये म्हणून खरातने सुनील तटकरेंकडे आग्रह केला होता, असा देखील गंभीर आरोप विकास लवांडेंनी केलेला आहे. खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करण्याची मागणी विकास लवांडे यांच्याकडून केली जाते. या अशोक खरातच्या टीम मध्ये ज्यांनी आता महिला आयोगाचा राजीनामा दिला आणि महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा राजीनामा दिला, त्या रुपाली चाकणकर जणू काही त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिले, त्याच्यामध्ये खरोखर आरोपी आहेत. सुनील तटकरे आरोपी आहेत. हे दोघ जण वारंवार नाशिकच्या विमानतळावर उतरून तिथून गाडीने त्या ठिकाणी अनेक वेळा गेलेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटलेला आहे. अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत. अशोक खरात, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचे सर्व सीडीआर गेल्या काही वर्षातले तपासले पाहिजे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे अशोक खरातचा अडथळा ठरत होते. माणिकराव कोकाटे कधीही त्या अशोक खरातकडे गेल्याचं कुठेही फोटो नाहीत, कुठेही चर्चा नाही. याच अशोक खरातने सुनील तटकरेंना जेव्हा सरकार स्थापन होत होतं त्यावेळेस माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये अशा पद्धतीचे फोन केलेले आहेत. सुनील तटकरेंनी सांगावं की किती वेळा अशोक खरातने तुम्हाला विनवण्या केल्या किंवा फोन केले माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून. रुपाली चाकणकरनी सुद्धा त्याच्यामध्ये आग्रह धरलेला होता.